नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय प्रख्यात गायक आनंद शिंदे माझ्याबरोबर आहेत. आनंदजी, आज मला खूप आनंद होतो आहे कारण मी मूळचा मंगळवेढचा आहे. त्यामुळं तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतो आहे. आणि प्रख्यात पार्श्वगायक आणि आपले वडील प्रल्हादजी शिंदे यांनाही मी भेटलेलो आहे. त्यांना मलाही भाग्य मिळालं त्यांना भेटण्याचं आणि तुमच्याशी मी आज बोलतो आहे. आणि सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो कारण जी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची जी निवडणूक होती आहे 7 जूनला, त्यात तुम्ही बिनविरोध तुमच्या कॅटेगरीतून निवडून आलात आणि तुमच्या पॅनलला आता निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर मुळात बिनविरोध तुम्ही निवडून आलात या कॅटेगरीतून. पहिली भावना काय आहे तुमची? एक खरं सांगतो, मी 88चा सभासद आहे आणि आजीव सभासद आहे. पहिले ज्याप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करायचं की मी कॅमेऱ्याच्या समोर मला उभं केलं ज्या वेळेला मजाच मजा या चित्रपटाच्या वेळेला, त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे होते. तर त्या ठिकाणी मला अडवलं, म्हटले हे चित्रपट महामंडळाचे सदस्य नाही आहेत, हे कॅमेऱ्यासमोर येऊ शकत नाहीत. मग लक्ष्मीकांत बेर्डे म्हटले मी आत्ता सभासद करून घेतो आणि माझे सभासदचे जी फी आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरली त्यावेळी. हां, आणि मग तेव्हापासूनचा मी आजीव सभासद आहे. त्या आत्तापर्यंत मी अजूनपर्यंत कुणालाही मतदान केलं नाही, मतदानाला गेलो नाही. पण मेघराज राजे भोसले समर्थ पॅनलचे म्हणजे अगोदरचे अध्यक्ष, ज्यांनी 10 वर्ष काम केले यावर मंडळावरती, त्यांना याचा अनुभव आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला इतका मोठा वारसा लाभला आहे, पण तुम्हीही आमच्यासोबत यावं. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलेलो आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की मी कलाकारांचा विश्वास आहे आणि म्हणून माझ्या विरुद्ध कोणी उभं राहिलं नाही. बरोबर. की आनंद आला तर आनंद नक्कीच, मग कोणी येऊ द्या, मग त्याला अडवल्याशिवाय राहत नाही. आणि जिथं म्हणजे अन्याय होईल किंवा जिथं अफरातफरी होईल तिथं मी तर चालू कधीच देणार नाही. मग ते आमच्या असू दे ना तर दुसऱ्याच्या असू दे, कोणी असू द्या. आणि आपण कारण मी स्वतः एक कलाकार आहे आणि सगळेच कलाकार आहेत, पण तरीसुद्धा याच्या पाठीमागच्या मंडळावरती ज्यांनी कामं केली त्यांनी काय दिवे लावले. पण मेघराजजी भोसले साहेबांनी काय 3,500 सदस्यांपासून आता 45,000वरती तो आकडा नेलेला आहे. बरोबर. म्हणजे इतकी मोठं महामंडळ झालं चित्रपट महामंडळ. तर मला असं वाटतं की एक बार अजून समर्थ पॅनलला एक चान्स देऊन बघावा सर्व कलाकारांनी. आणि जर नाही झालं, जर यावेळेला जर नाही काम केलं समर्थ पॅनलनी, तर मी स्वतःच पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आणि जे आता इथून गेलेलं बाहेर गेलेलं जे आपलं रवींद्र नाट्य मंदिरचं जे मेन ऑफिस आहे ते परत याच ठिकाणी आलं पाहिजे. आणि तो जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी हा लढा थांबवल्याशिवाय राहत नाही. आणि ते परत घेऊन येईल माझ्या कारकिर्दीमध्ये, हे आश्वासन देतो. आणि म्हणून समर्थ पॅनलला संपूर्ण कलाकारांनी एक मताने निवडून द्या, ही माझी रिक्वेस्ट आहे. एक बार माझ्यावरती विश्वास ठेवून बघा, तुमच्या विश्वासाला पात्र मी जरूर होईल. बरोबर. तुम्ही आता मोठ्या कोणत्या गोष्टी करणार ह्याच्याबद्दल आनंदजी सांगितलं. मला आणखीन एक गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट सांगितली की रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जे आपलं ऑफिस होतं तेच ऑफिस परत मिळवू. बरोबर, खरंय, ती मोठी गोष्ट झाली. माझा दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही खूप संघर्षातून वर आलेला आहेत. आणि दुसरी गोष्ट ही मी सांगतो की आता कुणीही ज्याच्याजवळ पैसे तो चित्रपट काढतो, आपल्या मुलाला हिरो बनवतो, पण कोणी का असे ना त्याने अगोदर सभासद झालं पाहिजे. त्याशिवाय त्याला चित्रपट काढायला सुद्धा मनाई कारण त्यावेळेला तशी गोष्ट होतीच. ज्यावेळेला मी माझ्या वडील प्रल्हाद शिंदे, जरी मी लय मोठ्या गायकाचा मुलगा असलो तरी पण मला त्या ठिकाणी कॅमेरामनने अडवलंच ना की बा हे सभासद नाही, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद नाही आहे, अगोदर सभासद करून घ्या. आणि म्हणून मला सभासद केल्यानंतरच मी त्या चित्रपटामध्ये उभा राहू शकलो. बरोबर. मग तो म्हणजे ज्या ठिकाणी स्पॉट बॉयपासून निर्मात्यापर्यंत सर्वांना न्याय कसा मिळेल हाच उद्देश आहे समर्थ पॅनलचा. आणि
मेघराजजींनी सांगितलं की कमीत कमी 500 तरी थिएटर्स आपले असले पाहिजेत आणि ते थिएटर्स होणार आहेत. छोटे छोटे थिएटर्स झाले तर मराठी चित्रपट आपला कुणीही दुसरा काढू शकत नाही. त्या ठिकाणी मराठीच चित्रपट लागतील आणि ते खेड्यातल्या माणसांनाही ते परवडतील. अशा वाजवी तिकिटामध्ये ते थिएटर्स उपलब्ध होतील. हे सगळं या माध्यमातून होणार आहे आणि ते 5 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या वेळेला समर्थ पॅनल तुमच्या समोर येणार नाही. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमच्याच पॅनलमध्ये तुम्ही निरीक्षक म्हणून काम करणार आहात, लक्ष ठेवणार आहात सगळ्या कारभारावर तुमच्या. नाही, ती नंतरची गोष्ट आहे. पण मी जरूर वेळ देईल या ठिकाणी. बरं. कारण आनंदजी, तुम्ही इतके बिझी गायक आहात, इतकी रेकॉर्डिंग असतात, तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन कसं करणार आहात? कशा पद्धतीने महामंडळाला वेळ देणार? जेव्हा ज्या मीटिंग होतील, जेव्हा मला बोलवलं जाईल त्या वेळेला मी हजर राहणार आहे. आणि महिन्यातून एक बार तरी मीटिंग ही दर वेळेला लागणारच आहे. जरी नाही आता ठरलं तरी पण मी पुढच्या मीटिंगमध्ये ठरवणार आहे. ज्या वेळेला पॅनल निवडून येईल त्यावेळेला प्रत्येकाने, म्हणजे सगळ्यांनी, ज्या पॅनलमध्ये जेवढे माणसं आहेत सगळ्यांनी 1 महिन्यात, मग एकदा कोल्हापूरला मीटिंग होईल, एकदा पुण्याला मीटिंग होईल, एकदा मुंबईला मीटिंग होईल, पण आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ऑफिसेस झाले पाहिजेत. आणि तो करण्याचा प्रयत्न, म्हणजे तिथल्याही कलाकारांना, झाडीपट्टीच्या कलाकारांना, नागपूरच्या कलाकारांना, त्यांनाही एवढ्या लांब मुंबईला सभासद बनण्यासाठी यायची गरज नाही. ते तिथले तिथं सुद्धा सभासद होऊ शकतात. बरोबर. असं काहीतरी या पॅनलमधून आता चर्चा आहे आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न मी जरूर करणार आहे. बरोबर. आणि तुम्ही ज्या कॅटेगरीतून तुम्हाला बिनविरोध निवडून आले गायन क्षेत्रात, त्यात आज अनेक लोक पुण्या मुंबईत येत असतात, जसं तुम्ही आता झाडीपट्टीचाही उल्लेख केलाय. अशा स्ट्रगलर कलाकारांना एक काहीतरी चांगलं व्यासपीठ मिळावं, त्यासाठी महामंडळाच्या वतीने काही तुमच्याकडे योजना आहे का किंवा काही कल्पना आहे का? मला एकच सांगायचं आहे, अगोदर पॅनल निवडून द्या, मग पुन्हा काय असतील तुमच्या अटी त्या पूर्ण केल्या जातील. बर. अजून बाजारात तुरीन भटभटणीला मारे नको. बरोबर. म्हणजे ते राजकारण्यांचं तुम्ही पुढं काय करणार? आश्वासन, मी आश्वासनाच्या ना तुडविल्या बागा, ना आयत्या पिठावर ना ओढिल्या रेगा, असा माणूस आहे. जे काय होईल एक बार निवडून, एकदा संधी द्या आणि मग बघा. बरोबर. कारण मी तुमच्यासाठी आहे, मी कलाकारांच्या वतीनं आहे या ठिकाणी. नाही, आणि मला काय वाटतं आनंदजी, तुमचं जे वजन आहे किंवा तुम्ही जे इतकी वर्ष चांगलं काम केलंय, त्यात राजकारण्यांना सुद्धा तुमच्याबद्दल तेवढा आदर आहे. त्यामुळे तुम्ही ज्या मागण्या कराल त्याची निश्चित दखल घेतली जाईल तिथं. जरूर घेतलीच जाईल. नाहीतर सगळे कलाकार घेऊन मोर्चा काढू. बरोबर. आणि दबाव आणाल, दबाव आणणार त्यांच्यावर. बरोबर ना? हो. याच रिलेटेड शेवटचा प्रश्न विचारतो आणि थांबतो. ही तर एक आपली महामंडळाची निवडणूक आहे. मोठ्या स्केलवर आणखी चांगल्या पद्धतीने राजकारणात जाऊन काम करावं अशी तुमची इच्छा आहे का? मी तुम्हाला एक सांगतो, मी कोणतीही गोष्ट कुणालाही मागत नाही. या ठिकाणी समर्थ पॅनलमध्ये मला भोसलेंनी फोन केला, म्हटले तुम्ही उमेदवारी अर्ज भरा. बर. त्यावेळेला मी भरला. त्यांनी सांगितलं म्हणून भरला. नाही तर मी एवढ्या वर्षामध्ये मी 88चा सभासद आहे, आजीव सभासद आहे. मी मतदानाला सुद्धा आलेलो नाही कुणाच्याच. कारण सगळे कलाकार मी जवळून पाहतो. बरोबर. आणि म्हणून सगळ्या कलाकारांना माहिती की हा माणूस जे आहे तो जे इथं आहे तेच त्याच्या तोंडावर आहे. एकदा निवडून द्या, नंतर मग बघू. बरं, खूप छान. मला वाटतं की आनंदजी, तुम्ही ज्या विश्वासाने आमच्याशी बोलतायत आणि आपल्या रसिकांना सांगतायत, मलाही नक्की खात्री आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी भरीव काम कराल. मी एक छोटीशीच विनंती करतो, जाता जाता एखाद्या 2 ओळी आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही गुणगुणून दाखवल्या तर त्यांना आणखी छान वाटेल, जे तुम्हाला वाटतंय ते. 1-2 ओळी मी आजच लिहून आणले, सागर पवार यांनी दिले मला लिहून. घ्या ना. एक मुखडाच बोलतो. घ्या ना. कलाकारांच्या प्रगती पथा बहुमतानी जिंकून आता सशक्त बनवायचं, या समर्थ पॅनलला आता निवडून आणायचं.
वा 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 वा, किती छान. तुमच्या खड्या आवाजात हे ऐकणं म्हणजे आमच्यासाठी आनंदजी खूप भाग्य आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो, जसं आत्ता तुम्ही आमच्याशी बोललायत, जसं जसं आता तुमच्या पॅनल निवडून आल्यानंतरही आपण भेटू आणि जरूर. ज्या काही तुम्ही योजना राबवताय त्याच्याबद्दलही तुम्ही आम्हाला माहिती द्या, जेणेकरून हे सगळ्यांपर्यंत पोचेल. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद.